अंधारात पाप उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी स्वार्थ जणू भिंतीवरचा तोल सावरावा घरोघरी अपराध्यांचा तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे मकसद अपना तन मन धन से देश की सेवा करना है कमजोरों और मजलूमों की हमको रक्षा करना है जो भी खिदमत हो सकती है फर्ज है अपना करना है हम भी क्या कुछ कर सकते हैं दुनिया को दिखलाएंगे हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे माझं मरण कांडिते काय सांगू नाच्या झळा घाव घाली फुटे शिळा काय सांगू नाच्या झळा घाव घाली फुटे शिळा कडदाटे पायी पाला मी बांधते माझं मरण कांडिते माझं मरण कांडिते फास्ट मनापासून असते ए मारे बघून असतात ए बघा कशी असते बघा हे पण असले ठीक आहे प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊळ यांच्या निमित्ताने आम्ही शिबिर काढलेले आहे. तरी मौजे तळी या ठिकाणी आलेलो आहोत. माझी मैत्रीण अक्षदा हिच्या घरी आपण आलेलो आहोत. तर हे तिच्या मम्मी. काकी तुमचं नाव काय? वर्षा. तुमचं शिक्षण किती झालंय? तुम्हाला शेती किती?
तर ह्या तिची मम्मी आहेत, तर हे त्यांचे वडील, हे तिचे वडील. काका तुमचं शिक्षण किती झालंय? 10वी. आणि तुमचा मुलगा काय करतो? शिकतोय अजून. तुमची मुलगी कितीला आहे? 14वीला. तुम्हाला शेती किती आहे? माझी आहे. गुरं आहेत? गुरं आहे. शेतीत काय करतात? शेतीत आता हे ज्वारी, गहू, बाग आहे? हरभरा आहे. चिकन मटन खायला आमच्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे चिकन मटन. मला जास्त करून गोड पदार्थ आवडतात खायला. तिकडे तिला चिकन मटन जास्त आवडत नाही. तर आजी नमस्कार, मी तुषार बिचुकले. तर आमच्या देऊर कॉलेजचा NSSचा कॅम्प इथं आला आहे, गाव स्वच्छ करायला तुमचं. तर तुम्हाला कसं वाटतंय? आणि तुमची बघा तिकडे पाहू शकताय मुलं प्लॅस्टिक गोळा, जे रोडच्या कडेने गवत वगैरे आलंय ते म्हणजे काढायचं चालू आहे. तर काय वाटतंय तुम्हाला म्हणजे इथून? आणि आपण सगळं स्वच्छ करणार आहे प्लॅस्टिक वगैरे, आणि सगळ्यांसाठी संदेश बी देतो आपण सकाळच्या घोषणातून, मिसरी वगैरे घासू नका, हे करू नका, म्हणजे व्यसनमुक्त. ते तुम्ही ऐकणार आहात सगळं. अजून एवढ्या वयात सुद्धा तुम्ही धडधाकट आहात आणि बोलताय व्यवस्थित आमच्या बरोबर. एवढं 75 वय असून बी अजून तुम्हाला गोळी नाही, काय नाही ना तसलं आजार वगैरे काय? आजी तुम्हाला मुलं बाळ किती काय? दोघं मुलं, मुलगी नाही तुम्हाला? म्हणजे मुलांची लग्न वगैरे झाली असते, म्हणजे नातवंड सुद्धा तुम्ही या वयात बघताय आणि खेळवताय मांडीवर. कधी बदलणार वृत्ती तुमची, कधी बदलणार विचार? काकांच्या घरातला आणि मला सदागी नाही जाता बनायला घेऊन जाऊ. ह्याचं नाव कॅन्डी आहे, आम्ही लाडेन कॅन्डो म्हणतो. श्रीमुदाय देवी शिक्षण संस्था देऊ, संभाजीराव कदम महाविद्यालय देऊ यांच्या वतीनं आमच्या गावात NSS कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा. गेल्या वर्षी पण हाच कॅम्प आमच्या गावात आयोजित केला होता. यंदा पण हाच कॅम्प गेल्या वर्षीच्या पेक्षा जास्त स्फूर्तीनं चालू आहे. आता त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद. जे सभासद आहेत ते सोयीच्छेनं आम्ही उचलतो की बाबा सकाळ संध्याकाळचं नियोजन काय असेल ते, पुन्हा सकाळी नाश्त्याचं नियोजन, पुन्हा त्यांचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्या शेड्यूलच्या प्रमाणे ते काम करत राहतात. जरी काय वैयक्तिक आम्हाला काही गरज भासली बाबा त्यांना की बाबा काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं आहे, पुन्हा एखादी गोष्ट जर करायची असेल गावात की बाबा आम्हाला बाबा शूजखड्डा करायचा आहे असं आम्ही जर त्यांना बोललो तर सरांना बोललो एक शब्द तरी सर म्हणतात हां चालतं, एकच्या ऐवजी 2 तुम्हाला करून देतो. तर तुमची जी काय गावातली कामं असतील ती तुम्ही फक्त सांगत जावा. सुशील कुमार शिलवान तळेगावाचे सरपंच यांच्या घरी राहिलेलो आहोत. त्यांच्या मिसेस गौरी काकी खूप चांगल्या आहेत. आम्ही उठण्याच्या अगोदर ते आमच्यासाठी पाणी तापवतात, आम्हाला काय पाहिजे काय नाही त्याच्यासाठी सांगतात. तिथलं वातावरण खूप छान आहे, गावची माणसंसुद्धा. नमस्कार, शिवानी म्हणजे ती आल्यापासून आमच्यासोबत एक अगदी लहान बहिणीसारखी राहते, की सारखी येऊन आमच्यापाशी बसते राहते. रात्री खेळत पण होते. आम्ही तिला रात्री म्हणजे सांगितलं बसल्या बसल्या की तू छान अभ्यास कर, खूप मोठी हो, आणि पुढच्या वर्षी आमच्याच कॉलेजला ॲडमिशन. त्या गेल्यावर मला कसं तरी वाटत होतं. मागच्या वेळेस त्या आलं तेव्हा पण मला कसं तरी वाटत होतं. झालं कॅम्प करते. मागच्या वेळी तुझं एवढं पण रमलंय, ह्यावेळी सुद्धा रमलंय. मागच्या वेळी आम्ही घरी जाताना डसा रडत होती, पण आता आम्हाला ह्यावेळी पण तिच्या घरी राहायला भेटले. आमचं नशीब. सगळे काका ही फॅमिली त्यांची सगळी चांगली आहे. तिचा भाऊ चांगला आहे, आमच्यावर मिळून मिसळून राहतात. ती छोट्या भावा बहिणी माने राहतात ती.
कमलसिंग क्षत्रिय, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर दिनांक 27 ते 2 फेब्रुवारी या दरम्यान तळीये या गावामध्ये होत आहे. आणि या गावामध्ये आम्ही स्वच्छता, त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि प्रबोधनाची काम करत आहेत. आणि आज आम्ही या ठिकाणी असणारी ही जी काही शौचालय आहे त्या सार्वजनिक शौचालयाची तिथली स्वच्छता ही आम्ही केलेली आहे. आणि यातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आपलं गाव ही आपली जबाबदारी असते आणि आपल्या गावामध्ये आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. त्याचबरोबर प्लॅस्टिकचं निर्मूलन केलं पाहिजे, कारण प्लॅस्टिक हा महाभयंकर प्रकार हा आज आपल्याला जगामध्ये पाहायला मिळत आहे. नदी, नाले, समुद्र आणि जिथं पाहू तिथं आपल्याला प्लॅस्टिक दिसतं आहे. तर त्याचे निर्मूलन करणे हे आमची जबाबदारी समजून आम्ही या कॅम्प दरम्यान हा उपक्रम राबवित आहोत. त्याचबरोबर आता तुम्ही जो बघताय तो आहे तळीये बिचुकले रस्ता. या रस्त्यावरती मधला जो चौक आहे त्या चौकापासून आत्तापर्यंत दोन्ही बाजूनं स्वच्छता करत आमचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेत ते आलेले आहेत आणि अगदी चकाचक हा रस्ता केलेला आहे. जवळपास 6 पोती जी प्लॅस्टिकची आहेत तर ती प्लॅस्टिक या ठिकाणी गोळा केलेला आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणारं जे काँग्रेस आहे तर तो पण काढलेला आहे. त्याचबरोबर हा सुद्धा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस होता, पण आत्ता तो काढून त्याचबरोबर गवत या ठिकाणी होतं तर तो स्वच्छ करून या ठिकाणी जे युनिट आहे तर ते आता स्वच्छ केलेलं आहे. गावकऱ्यांच्या सोयीसाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण ही फक्त महाविद्यालयाचीच जबाबदारी नाही, तर यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप इथून पुढाकार घेऊन आपलं गाव आहे ते स्वच्छ ठेवण्याचा मानस त्यांनी करायला पाहिजे. तरच आजपासून हे स्वच्छता मोहीम केलेली आहे ती सफल होईल. धन्यवाद. Beyond success. Beyond success. Beyond success. कुठली का मला गावात कशी स्वच्छता होतं ना बघून छान वाटतं. गावात कसं वातावरण आहे, छान आहे. कदम हे माझं घर आहे. हे माझे सासरे, त्या सासूबाई, ही मुलगी आणि मी माझ्या कॅम्पच्या मुलांसोबत माझ्या घरी आले. जगन्नाथ चव्हाण, व्यवसाय शेती, पहिल्यापासून शेती करतो. 2010 ते 15 या काळात तळेगावचा उपसरपंच होतो.
पाणी पुरवठ्याची वगैरे गावातल्या अंतर्गत रस्त्यांची चांगली कामं करून घेतली. त्या सामाजिक कार्याची आवड आहे चांगली. आणि आम्ही 4 जण भाऊ आहे, एकत्र कुटुंब आहे. आमचं शेती वगैरे भरपूर आहे तशी. गृहिणी आहे. हा, मला घरातलं काम करायला खूप आवडतं आणि माझी घरातली माणसं छान आहेत सगळी. माझ्या सुनबाई पण छान आहेत, मुलं सगळी छान आहेत सगळी. आमच्या घरी आलेलो मॅडमच्या सासूबाईंनी आम्हाला चपाती करायला शिकवली. लाटण्यापासून भाजण्यापर्यंत सगळं त्यांनी शिकवलं. ते 5वा दिवस आहे की नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार त्यांनी 4 दिवस आपले त्यांचे खूप छान गेलेले आहेत. आपला परिसर, आपलं गाव त्यांनी खूप छान मन लावून स्वच्छ केलेलं आहे. आज त्यांचा 5वा कॅम्पचा दिवस आहे आणि त्यांचा कॅम्प यशस्वी पूर्ण हो हे आपल्या शाळेच्या वतीने मी त्यांच्या पूर्ण टीमला शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. थँक्यू. बसले मॅडम. आता कविता तुम्हाला शिकवते, म्हणजे मागं म्हणायची. हां, म्हणा. ए आई मला पावसात जाऊ दे, तुम्ही मला चिंब चिंब होऊ दे, मेघ कसे गडगड करती, विधान बागून मला पुनवती, त्यांच्या संगे अंगणात खूप नाचू दे, विजुनी मला चिंब चिंब होऊ दे, बदकांचा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो, पांढराचा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो, पांढरा मजुरी त्यांचा मजला पाडला घरी दे, ए आई मला पावसात जाऊ दे, ए कदाच भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे, धारे धारे खाली उभा राहुनी, पायाने मी बुडवी पाणी, धारे खाली उभा राहुनी, पायाने मी बुडवी पाणी, ताप खोकला शिंका सर्दी वाटे ते होऊ दे, ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. काय आला कुठं लावायचं
ह्या बाजूला बदलणार आहे ना, आणि हा रंग एकच आला ना, त्यासाठी म्हणजे हे पहिली ओळख आहे त्यांना, म्हणजे ज्ञानाची ओळख आहे. ABCD एकदम आपण डायरेक्ट शिकू शकत नाही ना त्यांना. मग आपण हे आता हे ए, मग हा रंग कुठला आहे, चॉकलेटी रंग यायचा, आणि ह्याचा पण रंग चॉकलेटीचा, ह्याच्याला हे लावायचं, किंवा ह्याच्यावर लावलं तरी चालू शकते, किंवा ह्याच्यावर लावलं तरी चालू शकते. ह्याच्यावरती लावू शकतो आपण असं. यासाठी हे म्हणजे पहिली त्यांना शिकवायची पहिलं आम्ही कसं आडव्या उभ्या रेघेने सुरुवात करतो, आणि नंतर मग ह्याच्यातून त्यांचं पाठ झालं की बरोबर माझं नाव मीनाक्षी नारायण मतकर, अंगणवाडी क्रमांक 293 तळीये गाव, आणि आमच्या अंगणवाडीचं नाव आहे माधविका विद्या मंदिर तळीये. आणि आज आता तुम्ही आम्हाला भेट द्यायला आला आहात, तर प्रथम तुमचं अभिनंदन सर्वांचं. सर्व देऊरच्या कॉलेजचे आहेत ना, देऊरच्या कॉलेज सगळ्यांचं अभिनंदन. तर आम्ही हा उपक्रम आज म्हणजे अक्षर कशी ओळखायची त्याबद्दल आम्ही यातून म्हणजे कसं खेळण्यातून घेतलेलं आहे. लुडो आपण कसं असतो अक्षर ते लुडोतून आम्ही घेतलेलं खेळण्यातून. तर त्यांना ते मुलांना ते लुडोप्रमाणे खेळायला लावलं की त्यांना त्या अक्षरांची ओळख होते. ABCDचं पण तसंच आहे, परत मराठी अक्षरांचं पण तसंच आहे, परत गोल त्रिकोण चौकोन हा आकारांचं पण तसंच आहे. आणि हे कोड आहे की राजूला आईस्क्रीम खायला जायचं आहे, मग कसं जायचं, तर कुठल्या वळणाने जायचं, राजू सायकलवरून जाणार आहे राजू, तर कुठल्या वळणाने जाणार आहे ते एक आम्ही त्यांना एक शिकवतो. नमस्कार, माझं नाव आलिशा दफेदार आणि ही माझी मैत्रीण पूनम मोरे. आम्ही आज तळे गावामध्ये आमचा कॅम्पचा 3रा दिवस आहे. आम्ही मुदायदेवी शिक्षण संस्था संचालित प्राध्यापक संभाजीराव कदम कॉलेजमधून तळे गावात कॅम्पसाठी आलेलो आहोत. इथे आम्ही तळे गावची अंगणवाडी क्रमांक 293 त्यामध्ये आलेलो आहोत. तर इथं आम्ही मुलांवर खेळत आहोत. ते कसे कोडे खेळतात, कसे अक्षर ओळख करतात, कसे हे कोडे सोडवतात हे आम्ही बघत आहोत, त्यांच्यासोबत खेळत आहोत. खूप छान वाटतंय. तिचा तो उपक्रम असतोच, म्हणजे अंगणवाडीत आल्या मुलांची स्वच्छता पहिली बघतो अंगणवाडीत आल्यानंतर. परत त्यांचा हवामान तक्ता, म्हणजे आपल्याला आज हवामान काय आहे ते हवामानाविषयी त्यांना एक विचारतो. प्रार्थना असते आमची, परत भाषा विकास, सृजनशील विकास, आणि परत आहार नाश्ता असतो, आणि नाश्ता झाल्यानंतर आहार असतो. आणि आमचा महिन्यातून 2 वेळा शिबीचा कार्यक्रम असतो. 7 तारखेला एक असतो, 21 तारखेला एक असतो. शिबीचा कार्यक्रम म्हणजे गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 3 वर्षाची मुलं, परत 3 ते 7ची मुलं, ह्यांचा एक शिबीचा कार्यक्रम एक असतो. त्याच्यामध्ये आम्ही महिला स्नेही म्हणजे स्तनपान सप्ताह, पूरक पोषण आहार, किंवा अॅनिमिया कॅम्प, HB कॅम्प, किशोरी मुलींना माहिती, सगळ्या गोष्टीची माहिती, म्हणजे जे जनार म्हणजे हात स्वच्छ धुणे, हे परत स्वतःची वैयक्तिक स्वच्छता किंवा आरोग्याविषयीची काळजी, हे सगळं आम्ही त्यांना मीटिंगमधून महिन्यातून 2दा मीटिंग असते आमची. परत ACC डे म्हणून 10 तारखेला एक मीटिंग असते. त्यावेळेस वेगवेगळे विषय असतात, म्हणजे महिलांचे पण विषय असतात, लहान मुलांचे पण विषय असतात, गरोदर स्तनदा मातेचे पण विषय असतात. त्याच्यामध्ये आम्ही खूप माहिती सांगतो, म्हणजे त्यांच्या आहाराबद्दल, आहारातून काय घ्यायचं आणि काय नाही ते पण आम्ही सांगू शकतो. परत तुमचं आरोग्य कसं सांभाळायचं, आपण स्वतः सांभाळायचं, किती आपण डॉक्टरांना पैसे घालवायचे, घरगुती उपायातून गरम पाणी, गार पाणी, म्हणजे स्वच्छ पाणी स्वच्छ मुलांना गाळून बिळून देणे, हे पण आपण त्यातून आम्ही त्यांना सांगू शकतो. आणि आपल्या रानभाज्यातून किती मुलांना फायदा होतो हे पण आम्ही सांगू शकतो. परत शेवग्याचा पाला आणि शेवग्याची शेंग ह्यातून कितीतरी फायदा होतो, कारण ही गावठी आहे. गावठी ह्यातनं आपण सगळं मिळतं, सगळ्या भाज्यातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. म्हणजे HB, परत अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, शी जीवनसत्व, हे प्रत्येक गोष्ट आपल्या घरगुती उपायातून मिळू शकतं. हे आम्ही सगळं महिलांना माहिती सांगतो. आणि किशोरी मुलींच्यावर तर आमचा खूप जोर आहे, कारण मेन गोष्ट हा किशोरी मुलीवर असतो. मुलगी चांगली तर सगळं घर चांगलं, अख्खं घर, म्हणजे दोन्ही घराचा दुवा हे मुलींच्याकडे असतो, म्हणजे सासरचं पण आणि माहेरचं. आजची किशोरी ही उद्याची कोण आहे, माता आहे, परत बहीण आहे, म्हणजे तिच्यावर अख्खं कुटुंब असतं. म्हणून किशोरी मुलींना आम्ही सतत भेट देऊन त्यांना सारखं मार्गदर्शन करून त्यांचे आम्ही मीटिंग घेऊ शकतो. संचलित
प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष संस्कार शिबिर आज तळीये गावामध्ये आज 4था दिवस या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहे. मराठी शाळेच्या पटांगणामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी एक जी बाग केलेली आहे त्याबद्दल या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका या ठिकाणी आम्हाला थोडीशी माहिती देत आहेत. या ठिकाणी हा आडुळसा लावलेला आहे. तर आडुळशाचा उपयोग आपल्याला खोकला सर्दी झाले तर याचा काढा करून आपण याचा पानं येते त्याचा काढा तयार करतो आणि त्याच्यापासून उकळवून वगैरे ते काय करतो पिण्यासाठी वापरतो. त्यामुळे खोकला आपला कमी येतो. यानंतर या ठिकाणी पुदिना ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आपण घालतो. त्यानंतर कढीपत्ता हा सुद्धा आपल्या याच्यामध्ये भाजीमध्ये आपण वापरतो आणि त्यामुळे आपली भाजी रुचकर वगैरे होते. नंतर हळद, या ठिकाणी हळद आपण लावलेली आहे. ह्या बागेमध्ये हळदीचा वापर आपण ह्याच्यासाठी करतो. कशासाठी? आयुर्वेदिक उत्पादनं वापरण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो. नंतर या ठिकाणी पेरू हे एक फळ आहे आणि त्याच्या पानाचा सुद्धा आयुर्वेदामध्ये उपयोग केलेला आहे. तुळस ही सुद्धा एक आयुर्वेदिक मध्ये वापरलेले जाते. नंतर गवती चहा, या ठिकाणी गवती चहा लावलेला आहे. तो सुद्धा खोकल्यावर वगैरे चांगला उपयोग होतो त्याचा. आता या ठिकाणी बघा सेंद्रिय शेती काळाची गरज या दृष्टीने हे सोलर पॅनल उभारलेलं आहे आणि त्याच्यात काय होतं हे एक टप आहे त्याच्यामध्ये पाणी आणि हे रात्रीच्या वेळेस काय होतं ते लाईट लागते आणि लाईटीमुळं याच्यावर जे कीड आहे ही कीड सगळी त्या पाण्यामध्ये पडते आणि त्यामुळं या भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरं वर्ष आमचं या तळीये गावामध्ये कॅम्प घेतोय आणि ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका नलोनी मॅडम यांनी आम्हाला 2 वर्ग राहायसाठी दिलेले आहेत आणि आमची चांगल्या प्रकारची सोय व्हावी यासाठी त्या प्रयत्नरत होत्या आणि त्यांनी स्वतः गावकऱ्यांशी चर्चा करून मुलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या म्हणून त्यांनी सूचना दिल्या. त्याबद्दल आम्ही महाविद्यालयातर्फे त्यांना धन्यवाद देतो. आम्ही रोज सकाळी 7 वाजता उठतो. तिथं आमची प्रार्थना 7 ते 8 या वेळेत चालते. त्यानंतर नाश्ता होतो. नाश्त्यानंतर आमची प्रबोधन फेरी निघते. कधी झाडे लावा यावरून, कधी जलसुरक्षावरून असे रोज वेगवेगळे कार्यक्रम होतात. नमस्कार, माझे नाव अनुराज महेंद्र भोसले. मी प्राध्यापक संभाजीराव कदम माध्यमिक विद्यालय देऊर BCom 3rd इयरला आहे. माझा हा 3रा कॅम्प आहे. पहिला बिस्कूलमध्ये झाला आणि सलग 2 वर्ष ह्या गावात. मला कॅम्पला येऊन खूप भारी वाटलं कारण का तर जशी आपण 1ली ते 7वीपर्यंत जशी शाळेत प्रार्थना होत होती तशीच म्हणजे तीच प्रार्थना ह्या कॅम्पमध्ये पहिल्यांदा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हणजे पहिली प्रार्थना देवाच्या ह्यानं होत असते. परत नंतर आम्ही गावात सकाळची प्रबोधन फेरी काढतो. प्रबोधन फेरी काढल्यानंतर नाश्ता वगैरे त्यानंतर आम्ही प्लॅस्टिक मुक्ती परत आता आम्ही म्हणजे काल हापशीच्या इथे शोषखड्डा खांदला. तिथे पण मुलांनी खूप चांगलं काम केलं. परत नंतर इथं जेवढा आपल्या घरी लाड नसतो एवढा एक NSS कॅम्पला आल्यावर लाड असतो. जेवणाच्या व्यतिरिक्त जे आपल्याला म्हणजे पाहिजे असं जेवण पण असतं. नमस्कार, मी डॉक्टर उत्तम आळतेकर, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर येथे प्राध्यापक आहे. हिंदी विषय मी शिकवतो. आमच्या कॉलेजतर्फेचा NSS कॅम्प आम्ही तळीये या गावी घेऊन आलेलो आहे. या कॅम्पमध्ये गावकऱ्यांचा तळीये या गावकऱ्यांचा जो उत्साह आहे तो गेल्या वर्षी ज्या पद्धतीचा होता त्याच पद्धतीचा उत्साह ह्या वर्षी त्यांनी दाखवला आणि आम्हाला सलग 2ऱ्या वर्षी या गावामध्ये कॅम्प घ्या म्हणून असे गावकऱ्यांनी विनंती केली. ही विनंती आमचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शिंदे मॅडम यांनी ही लगेच या मागणीला मान्यता दिली आणि त्यामुळं हा कॅम्प आम्ही तळी इथं घेऊन आलेलो आहोत. या कॅम्पमध्ये आम्ही ह्या वर्षी ज्या पद्धतीनं लोकांना मार्गदर्शन मिळायला पाहिजे, त्यांचं उद्बोधन व्हायला पाहिजे या दृष्टीनं सर्व कार्यक्रमांचं नियोजन इथं केलेलं आहे.
त्यामध्ये जलव्यवस्थापन, आजचा युवक आणि शाश्वतता या संदर्भाचे विषय, वेगवेगळे विषय घेऊन आम्ही सलग 7 दिवस व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. तसेच या व्याख्यानामध्ये प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी जो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गझलकार जगताप सरांचा गझलचा कार्यक्रम ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी कवितेचा कार्यक्रम, माझी कविता म्हणून कवितेचा कार्यक्रम ठेवला. तिसऱ्या दिवशी पोवाड्याचा कार्यक्रम आहे. चौथ्या दिवशी पुन्हा होम मिनिस्टर हा महिलांसाठीचा हळदी कुंकू आणि महिलांसाठीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि शेवटच्या दिवशी आमच्या महाविद्यालयाचे जे युवक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आणि असं भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन घेऊन आम्ही तळी या गावामध्ये आलेलो आहोत. ह्या गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांचा उत्साह, गावकऱ्यांचं प्रोत्साहन आणि गावकऱ्यांची जी मदत आहे ते खूपच चांगल्या पद्धतीनं होत आहे. आणि त्यामुळं हा NSS कॅम्प आम्हाला चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी गावकऱ्यांची मदत होत आहे.